झेल त्याने पकडलेला आहे. तर सुपर 8च्या मॅच मध्ये आपण पाहिले गेले तर मित्रांनो उमेश कदम अगदी इथे विकेट तर मिळवतेच, परंतु निर्धाव षटक त्याने हाताळलेलं आहे. काय गोलंदाजी केली उमेश कदमने, वा. आज कौतुकाची थाप मात्र त्याच्या खांद्यावरती नक्कीच पडणार आहे. बडे मॅच का बडा खेळाडू, आयकॉन खेळाडूला मोठ्या मॅच मध्ये खेळणं गरजेचं आहे. इनऑल जर विचार केला तर 11 खेळाडूंना खेळणं गरजेचं असतं, पण थोडासा एक्स्ट्रा प्रेशर ज्याप्रमाणे ज्या वेळेस टीम इंडिया अगेन्स्ट पाकिस्तान खेळते विराट कोहलीवरती तो थोडंसं प्रेशर असतो, विराट कोहलीवरती सर्वांच्या नजरा असतात. त्याप्रमाणे सुपर 8च्या मॅचेसमध्ये नजरा कोणावरती आहेत तर नजरा आहेत त्या म्हणजेच आयकॉन प्लेअरवरती. आणि काय कमालीची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजाच्या वतीने, अप्रतिम गोलंदाजी सर. ही गोलंदाजी फार महत्वाची होती. 47 वरती धावफलक आहे. एका पाठोपाठ ज्या प्रकारच्या विकेट पडत चाललेले आहेत, 6 विकेट आतापर्यंत डगआउटचे आश्रय आले आहेत. अजूनही शेवटचे जे 2 चेंडू आहेत, 2 षटकं आहेत, ते 2 षटकं फार महत्त्वाचे राहणार आहेत. कारण आपण पाहतो ना की स्लॉगवरचे षटक म्हटले की तोडाफोडीची षटकं आहेत, धावा बनवण्याची षटकं आहेत, हाणामारीची षटकं आहेत. मराठी भाषेमध्ये सांगायचं, मग अगदी सोप्या भाषेत सांगायचं असं झालंच. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय मोन्या. वय छोटं आहे परंतु स्वप्न फार मोठी आहेत मोन्याची. आणि एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्ही एमपीएल सारख्या स्पर्धेमध्ये खेळता, एमपीएल सारख्या स्पर्धेमध्ये खेळता असताना तुमच्याकडे जर संगणकाने चेंडू सोपवलेला आहे तर हे मात्र टॅलेंट, हे मावळचं टॅलेंट आहे. यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतो, ज्याप्रमाणे सरांनी उल्लेख केला की आपल्या मराठी भाषेमध्ये तोडफोडीचं षटक. सर सुरुवात झाली आहे आणि आता अंजाम देखील तसंच करावा लागेल. इथून सुरुवात झाली आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, म्हणजे हा बॉल या बॉलवरती चौकाराला 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 देखील पार झाली आहे. आता कुठेतरी 80 85 90चा लक्ष तो मनामध्ये ध्यास असेल डेफिनेटली. चौकार. थँक्यू. चौकार तरी आलेल्या चौकाराच्या मदतीने टाळ्यांचा गजर पण इथे करूयात. प्रतापगड वॉरियर संघ थोडीशी आपण पाहतो कासवाची गती या संघाने पकडलेली. 51 वरती धावफलक आहे. मोन्या पुढे तयार बघायचं यावेळेस. ओरदी विकेट समोर मात्र उंच पुरा क्रॉस द बॅट. याही वेळेस आपण पाहतोय फिंगर रोल केले. कटर गोलंदाजीचा वापर मात्र आज सातत्याने तोरणा टायटन्स संघाकडून आपण जो पाहतोय. कटर गोलंदाजीची मात्र मयूर नोरेटीचा तुम्ही स्पेल बघा, उमेश कदमचा तुम्ही स्पेल पहा, रोहितने ते स्पेल टाकला. आता मोन्याकडे चेंडू सोपवलाय. समोर बॅटर बघायचे अक्षय. उलट दिशेने फटका खेळायचा होता डोक्याला. मोन्याने अक्षरशः हात लावला इथे. तो सांगत असेल टप्पा खूप मागे ठेवला होती मी, कंट्रोल नव्हतं या चेंडूमध्ये. नशीब बलवत्तर आहे माझं, मोठ्या फटक्यांपासून मी वाचलो. आणि आता जर आपण पाहिलं गेलं तर अतिरिक्त धावा आहे. या धावा कशा येत आहेत, कुठून येत आहेत हे महत्वाचं, धावा येत आहेत ना हे फार महत्वाचं आहे. ती वाईटच्या रूपाने आलेली अतिरिक्त धावा आहे. आता राऊंड द विकेट आता येईल मोन्या. समोर अक्षय. एक मोठा फटका अक्षयच्या बॅटमधून आपण पाहिलं, चौका देखील त्याच्या बॅटमधून आलेला आहे. पुन्हा एकदा राऊंड विकेट आला आणि याही वेळेस पाय चाललेले नाहीयेत, बॅट आणि बॉल मधला संपर्क नाहीये. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट. फलक इथे स्थिर. आपण पाहिले तर समोर जरी चौकारला परंतु मोन्यावरचा प्रेशर नाहीये. सर प्रणय ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय ना, राऊंड द विकेटने गोलंदाजी नॅचरल अँगल नैसर्गिक कोण क्रिएट होतो, त्यासोबतीला कटरचा ज्यावेळेस यूज केला जातो ना, ऑप्शनच्या बाहेर कट करत असताना थोडासा विचार विमर्श केला जातो. फलंदाजाच्या मनामध्ये थोडासा क्वेश्चन मार्क असतो, तोपर्यंत बॉल निघून देखील जातो. सो मी म्हणेल वय छोटं आहे पण डोका जो लावतोय ना, माइंडसेट फार अगदी सोपं आहे त्याचं. ते माइंडसेट अगदी क्लिअर आहे की मला राऊंड द विकेटने गोलंदाजी करायची. एका टप्प्यावरून बॉल आत आणि बाहेर किंवा सरळ टाकायचे आहेत, त्यामुळे फलंदाज सर बीट होत आहेत. त्यामुळे छोटी हाईट बट बडी फाईट. फार चांगली गोलंदाजी करतोय सर, कौतुक आहे. यंगस्टर आहेत आणि पुढे जाऊन मावळचा क्रिकेट हा खेळाडू गाजवेल. यात तीळ मात्र शंका नाहीये. फलकावरती 54. मोन्या तयार. पुढे राऊंड द विकेट. पुढे एकदा वाह वाह, काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारचं वळण चेंडू ते घेतलोय, फलंदाजाचे पाय देखील हलत नाहीयेत. म्हणजे फलंदाज किती दुविधा मनस्थितीमध्ये बघा. पाय चालणे गरजेचे आहेत. निले डेगेचा आवाज आपण ऐकू शकतो डगआउट म्हणून, त्याला कळकळ आहे, त्याला माहिती आहे. फायटिंग टोटलकडे तुम्ही टीमला घेऊन चला, अपेक्षा तुमच्याकडून जास्त काही नाहीये. मोठा फटका आहे, स्वीट साऊंड आलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. सारण
थँक्यू सो मच डीजे. 7 षटकांची समाप्ती, धावसंख्या फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 60 पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती जो सिक्सर आलाय, धावसंख्या 60 पर्यंत गेली आहे. आणि आता शेवटच्या षटकामध्ये आपण काय केलंय यापेक्षा आपण काय करू शकतो सर. ही ओव्हर फार महत्वाची आहे. जितके 7 ओव्हर महत्वाची आहेत ना, ही ओव्हर तितकीच महत्वाची आहे. या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा आल्या, मोमेंटम आपल्याकडे असेल आणि ज्यावेळेस आपल्याकडे मोमेंटम असतो दुसऱ्या इनिंगमध्ये त्या मोमेंटमचा सर डेफिनेटली फायदा होऊ शकतो. मग पाहिले गेले तर नक्कीच ज्याचा तुम्ही उल्लेख करताय शेवटचं षटक आहे. धावा तर बडवायच्या आहेत. 15-20 धावा जर आल्या तर फायटिंग टोटलकडे टीम जाणार आहे. परंतु समोर रोहित आहे, हेही विसरून चालणार नाही आपल्याला. जो रोहित खरात गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्रायकिंग एंडला पण रोहित पवार आहे, माफ करा. समोर राजेश. खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस दूरचुटी खेळण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचं धाडस तर केलंय धाडस. आणि इथे काय मैदानामध्ये फलंदाज होणारे बाद वाईट आणि अक्षयने घेतली स्वतःकडे स्ट्राईक. विकेट आली आहे जरूर, मात्र एक जम्याची बाजू ही आहे की अक्षयच्या खांद्यावरती जी जबाबदारी आहे, आता अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. अक्षय ती पेलू शकतो हे माहिती आहे प्रत्येकाला आणि म्हणून जरूर विकेट आली आहे. मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना बॅटर पाहायला मिळतील. 7वा धक्का बसतो 61 या आकड्यावरती आणि अजून 6 बॉलचा काही शिल्लक आहे. या 6 बॉलवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके आले, सिंगल डबलने 15 धावा बढू शकतात हे माहिती आहे. त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट देखील खेळणं गरजेचं आहे. कोण म्हणतं की ज्यावेळेस तुम्ही चेस करता त्यावेळेस कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना पहिली तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं असतं, कारण फायटिंग टोटलपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे आणि फायटिंग टोटलपर्यंत पोहोचण्यासाठी देखील एक थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ज्यावेळेस अर्ली विकेट पडतात ते गरजेचं असतं. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय, सर अक्षयकडे कॅलिबर आहे आणि अक्षयच्या बॅटमधून देखील मोठे स्ट्रोक येऊ शकतात. सो फायटिंग टोटल देखील बढूच शकते, यात ती मात्र शंका नाही आहे. हे विसरून चालणार नाही आपल्याला प्रसन्न सर की या मैदानावरती 5-5 षटकार आलेले आहेत. 6-6 लागोपाठचे षटकार आलेले आहेत. आता रोहित पवार पुन्हा एकदा बघायच्या वेळेस बॉलिंग ट्रॅकवरती तयार असेल. स्ट्रायकिंग एंडला अक्षय, ज्याच्या बॅटमधून मात्र एक षटकार आलेला आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतल्या बाजूची कडा, सिंगल तरी ती घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एक धाव इथे आली. एका धावेने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 62 वरती धावफलक आहे. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू मात्र आपण पाहतो इथे शिल्लक असतील. आता सिक्स्टी 62 धावा धावफलकावरती. रोहित पवारने कुठेतरी मी म्हणेल रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि मी म्हणेल चांगली स्ट्रॅटेजी आहे, कारण आता विकेटपेक्षा डॉटबॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. यावेळेसपेक्षा आपण पाहू शकतो रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड हा बॉल चाललाय. लॉंग ऑनमध्ये फिल्डिंग अप्रतिम. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती वेगाने थ्रो होता आणि पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडेड आहे. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो की नाही हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडेड आहे की नाही हे पाहिलं जाईल. सिंगल आहे की डबल आहे हे देखील पाहिलं जाईल. फलंदाज आउट आहेत की नाही हे देखील पाहिलं जाईल. येस, शॉर्ट रन आपल्याला चेक करायचे आहे आणि तेच आपण बघणार आहोत ना. ज्यावेळेस बॅटरने आपली क्रीजमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये प्रॉपर बॅट आणली आहे की नाही हे मात्र आपल्याला तिथे बघायचं आहे. मार्किंगवरती बॅट कधी कधी आपण पाहतो ना प्रसन्न सर, मार्किंगला बॅट इथे टच करते निघून जाते, परंतु मार्किंगच्या आतमध्ये बॅट कधी कधी असणं गरजेचं असतं. येस सर, डेफिनेटली. जर बघायला गेलं रिषभ पण कधी कधी असं करतात. रिषभ पंतच्या वतीने आपण शॉर्ट रन भरपूर पाहिलेत. अगदी तशीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट रनसाठी इथे घेणं सर एका एका दावेला महत्त्व आहे. आपण पाहायला गेलं विनीत माळी 3 शॉर्ट रन पळाले, अन्यथा शतक देखील मारू शकले असते आणि मावळमध्ये शतक मारणं हीच काही सोपी गोष्ट नाही आहे, कारण मावळ ही गोलंदाजांची खाण आहे आणि ज्यावेळेस गोलंदाजाच्या खाणीविरुद्ध तुम्ही एखादा शतक मारताना सर तो आयुष्यभर त्याला देखील लक्षात राहिलं असतं. आताच्या 2 धावा आहेत आणि 2 धाव्याने देखील स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 64 धावा आहेत. 7 विकेट आतापर्यंत आलेले आहेत आणि 64 झालेले आहेत. आज आपण पाहिलं गेलं तर सुपर 8चा दिवस आहे. सुपर 8च्या लढती आपल्याला बघायच्या आहेत. प्रत्येक टीम इथे प्रत्येक संघाचा बारकाईने अभ्यास करून आलेला आहे आणि असं म्हणतात ना, अभ्यास माणसाला परिपूर्ण बनवतो. टॅलेंट कभी किसी का गुलाम नहीं हो सकता. मंगेश स्ट्रायकिंग एंडला मोठा फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला टर्न केला. डीप कॉर्नर मध्ये खेळाडू आहे. सिंगल इथे घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? फेकी झाली आहे, परंतु एका धावेवरती समाधान मांडावं लागतंय. अक्षयने मात्र नकार कळवला इथे मंगेशला. एकच धाव आहे. धावफलकावरती 65 आहेत. 65 आणि अक्षयच्या खांद्यावरती जी जबाबदारी आहे ना, आता तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. मात्र आता मंगेशला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेस हा पिच बॉल पनिश केलाय.
पुल करत असताना बॉलला केलाय गुल आणि बॉलला पाठवून दिलंय सीमा पलीकडे. सर या सिक्सर मुळे कुठेतरी नैचैतन्य फुलून उठेल आणि कुठेतरी थोडंसं कॉन्फिडन्स देखील बिल्डअप होईल. जो प्राप्त है वही पर्याप्त है. थँक्यू डीजे. 71 71 धावा सर, 80 धावा आता बनू शकतात, नो डाऊट ॲट ऑल. नाही, नक्की आपण पाहिलं गेलं तर ह्या धावा फार महत्वाच्या ठरणार आहेत. 71 झालेल्या आहेत. अक्षयच्या पॅटमधून आलेला तो षटकारांना फार महत्वाचा आहे. रोहित तयार आहे. फुल टॉस बॉल होता. लेग ब्रेकचा वापर इथे मी सांगितलं ना, बॅकअप हँड खूप चांगल्या प्रकारे बॉल तो रिलीज करतो. एक धाव तरी ते मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे केलाय आणि इथे विकेट आली आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो बरेचसे कॉमेंटेटर या अशा विकेटला आत्महत्या म्हणतात, पण मी म्हणले आत्महत्या नव्हती, हे बलिदान होतं. ही स्वतःची विकेट त्याने सॅक्रिफाईस केली अक्षयसाठी. अक्षयला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं फार गरजेचं आहे आणि आता अक्षय मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती आहे. विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली आहे. जबरदस्त मी म्हणेल स्ट्रॅटेजी आहे, कारण शेवटच्या मोमेंटला मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे आणि अक्षयकडे कॅलिबर आहे. सो अक्षयला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्यासाठी विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली आहे. शेवटचा बॉल असेल, धावसंख्या 72 72 पाहायला मिळतील. या बॉलवरती सिक्सर जर आला तर मात्र धावसंख्या 78 आणि 79 एक फायटिंग टोटल नक्की मैदानावरती म्हणता येईल, कारण पिच थोडीशी ओली आहे. थोडेसे ते आपल्याला ओले पॅच पाहायला मिळतात. त्या ओल्या पॅचवरती बॉल जो आहे कधी कधी थांबून राहतो, थोडासा शूट होतो, किंबहुना थोडासा मागे पुढे झालं तर राईज देखील होत असताना पाहायला मिळतो. ती दुविधा फलंदाजांच्या मनामध्ये असते. सो त्या 78 धावा बनल्यात आणि 79 धावा, त्या देखील एक चॅलेंजिंग टोटल चेस करत असताना असेल. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफ मध्ये असतील, थोडेसे फिल्डिंग करत असताना मिस्टेक पाहायला मिळाली. मैदानावरती वन शॉट येस इट इज, म्हणजे एकच धाव पाहायला मिळेल. सो धावसंख्या धावफलकावरती 73 73 धावा पाहायला मिळतील. 74 74 धाव्यांचं एक सर मापक लक्ष मैदानावरती सुपर 8च्या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे तोरणा टायटन संघासमोर 74चं लक्ष. तर नक्कीच आपण पाहतो एक फायटिंग टोटल आता स्कोरबोर्डवरती गेलेला आहे. प्रतापगड वॉरियर्स संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना 73 बनवलेले आहेत. 74 धावांचं आव्हान जे आता ठेवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला तोरणा टायटन संघ, दोन्ही संघाची ज्यावेळेस आपण कॅप्टनची ज्यावेळेस बाईट घेतली, ज्यावेळेस अभिप्राय त्यांचे घेतले एकमेकांच्या अगेन्स्ट, ज्यावेळेस एकत्र सोबत नेहमी ते खेळतात. उमेश कदम, निलेश डगे ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधात ज्यावेळेस ते खेळतात त्यावेळेस मात्र एक वेगळी रणनीती, तुमचे बारकावे बघितले जातात, तुमची ताकद बघितली जाते आणि तेच आज दोन्ही संघाचे कॅप्टन एकमेकांच्या विरोधात वापरताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर बघायचं आहे 73 तर झालेले आहेत, 74 आपल्याला बनवायचे आहेत. तर आमचे ग्राउंड्समन कुठं असतील त्याला विनंती करतो आपण संपर्क साधायचा आहे. ग्राउंड्समन यांना विनंती आहे आपण थोडासा संपर्क साधा. यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपण थोडासा बदलाव करणार आहेत. आज सुपर 8चा दिवस आहे. सुपर 8च्या दिवसामध्ये तगडे संघ तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळतील आणि या सुपर 8च्या लढतीमध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच आपल्यासोबत आता कॉमेंट्री बॉक्समध्ये खास आपले खेड तालुक्याचे गोड आवाज उत्तम सावंत आणि त्यांच्यासोबत आपण पाहिले गेले तर किरण येवले, हे दोन्ही आपले दिग्गज योगेश सावळे आणि त्याच्यासोबत असतील उत्तम सावंत. तर दोन्ही ऑफिशियल्स कॉमेंटेटरना विनंती करतो या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं देखील मावळ प्रीमियर लीगमध्ये स्वागत आहे, वेलकम. आणि तोपर्यंत आम्ही तुर्तास इथे थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद मावळ भूषण सुमित सोरोणे सर. आणि नक्कीच मावळ तालुक्यासाठी खरं तर मावळ प्रीमियर लीगसाठी ज्यांनी खरं तर आवर्जून वेळ काढलेला आहे, प्रसन्न सरांचं देखील मनापासून मनपूर्वक आभार. तर मंडळी नमस्कार. मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय सुनीलांना शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि खऱ्या अर्थानं सतीश भाऊ सातकर मित्र परिवार यांच्या माध्यमातून आयोजित आपण पाहतोय मावळ प्रीमियर लीग, अर्थातच आपली MPL सीझन 7 मावळ प्रीमियर लीगचं असणार. नक्कीच आपण पाहतोय हे 7वं पर्व. 7व्या पर्वामध्ये सुपर 8
च्या लढती आपल्या भेटीला ज्या नक्कीच आलेल्या आहेत. तर नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करत असताना मैदानामध्ये नक्कीच आव्हान टार्गेट नक्कीच या ठिकाणी सेट केलेलं जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीवीर फलंदाज ओपनर बॅटर्स मैदानावरती नक्कीच आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतात. तोरणा टायटन्स टीमनं टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी निवडली. पहिलवान राजेंद्र भाऊ कडलक स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच क्रांतीवीर क्रिकेट क्लब 9 कुमरे कॅप्टन आहेत उमेश कदम, ओपन आयकॉन आहेत रोहित खरात, मॅन फ्रॉम पुणे मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. आणि आता नक्कीच या दुसऱ्या डावाला इथे प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीर फलंदाज मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. 73 बनवल्या गेल्यात. 74 इज अ टार्गेट. 74 धावेंचं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. इथे आता सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच दिवसाची अतिशय सुंदर सुरुवात जी खऱ्या अर्थानं आपल्याला पार पडताना पाहायला मिळाली. आणि निश्चितच आता मैदानावरती आपण पाहतोय मित्रांनो या 74 धावेंचा रनचेस कशा पद्धतीनं इथे पूर्ण होणार. कमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आज आपण पाहतोय मावळ प्रीमियर लीगच्या 7व्या पर्वामध्ये या सुपर 8च्या दिवसामध्ये नक्कीच खेड तालुक्याचा बुलंद आवाज उत्तम सावंत सर जे MPL साठी नक्कीच अवेलेबल झालेले आहेत. त्यांचंही स्वागत कमेंट्री बॉक्समध्ये. उत्तम सावंत सर आपलं मनपूर्वक स्वागत. तर नक्कीच आपण पाहतोय मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके आमदार मावळ प्रस्तुत आपण पाहिले तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीगचा आजचा सुपर 8चा थरार आपण इथे अनुभवतोय पाहतोय. आणि पहिलीच मॅच योगेश सर आपल्याला मैदानी पाहायला मिळते. तोरणा टायटन्स विरुद्ध प्रतापगड वॉरियर्स या दोन संघात पहिली मॅच इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे आपण पाहिलं तर तोरणा टायटन्सच्या कॅप्टनने घेतलं होतं. आणि प्रतिस्पर्धी प्रतापगड वॉरियर्सला इथे आपण पाहिलं तर कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न त्यांचा इथे आपण पाहिलं तर यशस्वी ठरलेला आहे. सुरुवात आपण पाहिलं होती निलेश डगेची विकेट आल्यानंतर जो काय दबाव दडपण प्रेशर होता तो कायम प्रतापगड वॉरियर्सवरती ठेवण्याचा प्रयत्न तोरणा टायटन्सच्या गोलंदाजांनी केला. आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये पहिल्या डावात एक मजबूत पकड निर्माण करत प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखले. आणि इथे आपण पाहिलं तर आता दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना तोरणा टायटन संघाला आपण पाहणार आहोत. पहिलवान राजेंद्र भाऊ कडलक स्पोर्ट फाउंडेशन अर्थात क्रांतीवीर क्रिकेट क्लब 9 कुमरे संघ मालक आहेत. प्रतापगड वॉरियर्स आपण पाहिलं तर प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन वडगाव मावळ हा संघ देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळणार आहे. अतिशय लढवय्ये संघ आपण पाहिलेत. मावळ प्रीमियर लीग आपण पाहिलं तर सातत्यानं पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हटलं की निसर्ग सौंदर्यानं नटलेला तालुका आणि सातत्यानं क्रिकेट या खेळासाठी चर्चेत असलेला तालुका म्हणून देखील आपण मावळ तालुक्याची ओळख सातत्यानं पाहिलेली आहे. आणि प्रामुख्यानं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं योगदान हे पुणे जिल्ह्यातील क्रिकेटसाठी आणि मावळ तालुक्यातील क्रिकेटसाठी फार भरीव राहिलेलं आहे, भरघोस राहिलेलं आहे. आणि त्यामुळेच आपली MPL म्हणून ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेची उत्कंठा मावळ तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंनाच नव्हे तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना एक वर्षभर आतुरता असते, उत्सुकता असते. आणि तीच क्रिकेटची स्पर्धा आजच्या 5व्या दिवसात इथे आपण संपन्न होताना पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. अगदी डोळे दिपवणारं आयोजन नियोजन आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळते. तर नक्कीच इथे सामन्याला आपण पाहतोय सुरुवात होते. षटक क्रमांक पहिले घेऊन निलेश ढगे. पहिला चेंडू सन्मान आहे नक्कीच मैदानावरती आपण पाहतो. या खेळपट्टीवरती आव्हान नक्कीच तुम्ही जर पाहिलं तर सुरुवातीच्या खरं तर पहिल्या काही दिवसांमध्ये नक्कीच पहिल्या 4ही दिवसांमध्ये आपण पाहिलं मित्रांनो मोठी धावसंख्या उभी राहत होती. परंतु आज सुपर 8च्या पहिल्या मॅचमध्ये नक्कीच 74 धावेंचं माफक आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये निलेश ढगे यावेळेस फुल ऑफ लेंथ बॉल होता. मिड ऑफला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच मिड ऑफला अक्षय आहेत चेंडू फील्ड करतायत.
या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव नाहीये. पहिला चेंडू आपण पाहिलं हाफ वॉली होता. पहिला चेंडू मैदानामध्ये नक्कीच तिथे डिफेन्स केला, स्टिअर केला, कुठल्या प्रकारची धाव नाही. दुसरा चेंडू मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय मिड ऑफला खेळला गेला. यावेळेस देखील बॉल हवेत आणि मैदानामध्ये मोठी विकेट, बिग विकेट गॉन आणि ते सेलिब्रेशन पाहायला मिळतंय मित्रांनो, कारण फार मोठी विकेट आली आहे. आयकॉन रोहित इथे मैदानाच्या आतमध्ये खातं न उघडता शून्यावरती बाद होताना पाहायला मिळतोय. तो जल्लोष, तो उत्साह, ते सेलिब्रेशन तुम्हाला या विकेटचं महत्व सांगून जातंय. बिग विकेट गॉन, मैदानावरती शून्यावरती पहिला धक्का उत्तम सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच इथे तोरणा टायटन्स टीमला जो बसलेला आहे. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतं निले डगेच्या पहिल्या षटकात फलंदाज इथे आपण पाहिलं तर ऐकॉन रोहित खरातला आपण पाहिलं तर आउट होताना आपण पाहतोय. एक जबरदस्त मॅन इन फॉर्म बॅटर ऐकॉन रोहित खरात इथे आपण पाहिलं तर बाद होते. विकेटच्या शोधात होता निले डगे, कारण का विकेट मिळवणं गरजेचं होतं आणि पहिल्या षटकात विकेट फार महत्त्वाचे आहेत, कारण का तिथे प्रेशर कायम ठेवायचं आहे प्रतापगड वॉरियर्सला तोरणा टायटन्सवरती आणि विकेट मिळवत दबाव दडपण इथे आपण पाहिलं तर क्रिएट करायचं आणि तो प्रयत्न गोलंदाज निले डगेचा आपण सातत्यानं पाहतोय. जरी ती मावळची क्रिकेट ती रन मशीन असेल, परंतु फलंदाजीतून गोलंदाजीतून सातत्यपूर्ण कामगिरी करत निले डगेनं क्रिकेटच्या पटलावरती प्रभावित केलंय, इम्प्रेस केलंय आणि या खेळाडूकडचं टॅलेंट आणि पोटेन्शियल सातत्यानं कमालीचं राहिलेलं आहे. नक्कीच सुरुवात जी खरं तर गरजेची होती, अपेक्षा होती मैदानावरती पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवायचा. मैदानावरती नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय पहिले दोनही चेंडू जे डॉट आले आणि तिसरा चेंडूवरती आयकॉन रोहित खरात तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळालेत, विकेट देताना पाहायला मिळाले. तर आता इथे नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आकाश गायकवाड, मॅन फ्रॉम नवला कुंभरे. आकाश गायकवाड येत आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. फलकावरती कुठल्या प्रकारची धाव नाहीये, परंतु विकेट कॉलम मध्ये एक आकडा आहे. नक्कीच निलेश जगे राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा याही वेळेला. रनआउटची संधी मैदानावरती होती. नक्कीच इथे वेगवान थ्रो होता. हर्षदला आपण पाहतोय नक्कीच मैदानावरती या संघामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सातत्यानं फिल्डिंग मधून याही खेळाडूने प्रभावित केले. एक चांगला फलंदाज देखील आहे. दरम्यान पहिली धाव मैदानावरती नक्कीच इथे जे आपण पाहतोय तोरणा टायटन्स टीम मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय संघाचं खातं इथे उघडलेलं आहे. एक धाव जी नक्कीच मैदानामध्ये स्कोर कार्डवरती उत्तम सर पहिल्या षटकामध्ये मोठी विकेट आली, त्यानंतर मैदानामध्ये नक्कीच आपण पाहिलं तो जल्लोष. निलेश डगे पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे कंट्रोल जो आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकात गोलंदाजी देखील निलेश डगेचे अतिशय अप्रतिम आपण पाहतोय. एक गडी बाद एक फुल टॉस चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, गॅप मोठा आहे, आउटफील्ड वेगवान, परंतु क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने येतोय, चेंडूला अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. पहिल्या षटक मैदान ती सुरुवात, एक गडी बाद 3 धावा, त्या मात्र धावफलक होत आहेत आणि पहिल्या षटकात धावफलक देखील आपण पाहिले तर इथे हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळते. सुरुवात देखील आपण पाहिले तर फार महत्वाचे आहे. स्टार्ट तुमचा कशा प्रकारे, यावरती तुमचा शेवट कशा प्रकारे होणार, या गोष्टींच्या चर्चा आपण सातत्यानं पाहणार आहोत. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण पाहतोय मावळ प्रीमियर लीगचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. सतीश भाऊ सोपानराव सातकर उद्योजक यांच्याही आयोजनातून नियोजनातून संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहिलं तर साकारताना पाहायला मिळते. मावळ तालुक्याची आपली MPL पुणे जिल्ह्यातील एक मानाची आणि सन्मानाची प्रतियोगिता. शॉर्ट ऑफ लेंथ होता, टप्पा पाठीमागे ठेवलाय, वेग दाखवलाय, गतीचा वापर केलाय. पंचांकडे अपील मोठं होतं, परंतु दोनही पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. ठाम आहेत. एक टॉट बॉल येतोय, मातीची खेळपट्टी आहेत. योगेश सर खेळपट्टी सकाळच्या सत्रात थोडीशी ओली होती, परंतु पहिली इनिंग झाली, दुसरा डाव देखील आपण पाहतो आणि या ओल्या खेळपट्टीवरती हळूहळू आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु सकाळच्या सत्रात या खेळपट्टीनं गोलंदाजांना मदत केली असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच मैदानावरती पहिला डाव ज्या पद्धतीने आपण पाहिला, पहिल्या डावामध्ये नक्कीच मैदानावरती इथे 8 षटकांमध्ये 73 धावा पाहायला मिळाल्यात आणि आता नक्कीच 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी
तोरणा टायटन्स कडून सलामीर फलंदाज दाखल झाले. रोहित मैदानावरती आले परंतु ते खातं न उघडता बाद झाले. त्यानंतर निश्चितच मैदानावरती आपण दुसऱ्या बाजूला विजय बदललेला पाहतोय. आकाश गायकवाडी ही जोडी सातत्यानं क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे या स्थानिक टीमकडून आपल्या घरच्या संघाकडून खेळत असताना या दोन्ही खेळाडूंनी अत्यंत प्रभावी कामगिरी संपूर्ण तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर देखील केलेली आहे. पंचक्रोशी गाजवलेली ही जोडी विस्फोटक जोडी म्हणून खऱ्या अर्थानं नक्कीच आकाश गायकवाड आणि विजय बधाले या दोन्ही फलंदाजांकडे पाहिलं जातं. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे, राजेंद्र भाऊ गुलाबराव कडलक स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संघमालकत्वाची टीम आपण नक्कीच मैदानावरती पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रतापगड वॉरियर्स माननीय प्रशांत भाऊ माळासकर स्पोर्ट फाउंडेशन प्रतापगड वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते आणि मैदानावरती इथे छोटीशी चुकी झाली. मैदानामध्ये झालेली ही छोटीशी चूक आणि त्यानंतर एकेरी धावेच नक्कीच इथे आपण पाहतोय. एक धाव जी प्राप्त होताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. हायवे एंड कडून गोलंदाजीच्या मार्कवरती आयकॉन विनीत माळी एक प्युअर ऑलराऊंडर नक्कीच आपण मैदानावरती पाहतोय. अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती यापूर्वी देखील आहेत. मावळ प्रीमियर लीग मध्ये देखील अनोखे विक्रम या खेळाडूने केलेले आहेत आणि आता सुपर 8 मध्ये खेळत असताना कॉन्फिडन्स नक्कीच आहे. आणि आता मैदानावरती आपण पाहतोय पहिला चेंडू लेट कटचा प्रयत्न आकाशने केला. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. थोडीशी गडबड आणि त्यानंतर एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळाली आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 4 धावा. मावळ तालुक्यातील मानाची सन्मानाची आणि खऱ्या अर्थानं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचा लौकिक वाढवणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. मावळ प्रीमियर लीग सीझन 7 अर्थातच आपली MPL दर्जेदार क्रिकेट आपण अनुभवतोय. यावेळेस देखील शॉर्ट लेंथ यावेळेस चेंडू मैदानावरती स्क्वेअर ड्राईव्ह कवर पॉइंट आणि नक्कीच मैदानावरती स्वीपर कवरच्या फिल्डर मधून गॅप शोधत दो फिल्डर के बीच में से मिली दरार और उसमें से जडली रन 4 चौकार. थँक्यू, धन्यवाद डी सिंग. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात धावपल कोत आणि स्कोर कार्ड होती धावा इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. एक गडी बाद 8 धावा धावपल कोत आहेत. आकाश 2 चेंडू 2 विजय आपण पाहिलं तर 3 चेंडू 6 बॅकवर्ड पॉइंटला इथे आपण पाहिलं तर चेंडू फील केला तोपर्यंत एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तिथे नकार कळवलाय. एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर विनीत माळीच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू टाकलेत 5 धावा विनीत माळीने इथे आपण पाहिलं तर खर्च केला. एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आयकॉन म्हणून विनीत माळी आज आपण पाहिलं तर इथे आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न सेल टिपलाय टिकन व्हेरी गुड कॅच. विकेट सोयल पतन. विकेट क्रमांक 2 फलंदाज बाद. यस थँक्यू डीजे रोहित आपलं देखील मनापासून आभार. षटक क्रमांक 2 मित्रांनो आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील विकेट प्राप्त झाला. ओव्हर नंबर 2 मध्ये आयकॉन विनीत माळे आले आणि त्यांनी देखील मैदानावरती विकेट मिळवून दिलाय. विजय इथे नक्कीच संबूच्या अस्त्राला परतताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये एक बाउंड्री जरूर आली परंतु त्यानंतर आपण पाहिलं उसळी घेणारा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न शॉट फाईन लेग मध्ये आलोक पोंक्षे एक जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत निश्चितच ज्या टेम्पलेटनं या मैदानावरती खेळ साकारला गेला फक्त धावेंसाठी ओळखलं जाणारं हे क्रीडांगण, धावेंसाठी ओळखली जाणारी ही स्पर्धा, फलंदाजांनी पूर्णपणे गाजवलेली ही स्पर्धा. सुपर 8 मध्ये मित्रांनो ही खेळपट्टी रंग बदलते, खेळपट्टी रंग उधळते. पहिल्या इनिंग मध्ये धावा कमी झाल्यात परंतु त्या धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत हे सांगत असताना नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये प्रतापगड वॉरियर्स टीम निलेश ढगे अँड कंपनी 8 धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 च्या अजूनही 2 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. मावळच्या मातीचा फार इतिहास मोठा. बैलगाडा मालकांचा हा तालुका, कुस्तीगिरांचा हा तालुका आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मावळ तालुक्याची पुण्यभूमी आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू सरळ बॅटचा वापर लॉंग ऑन स्ट्रेट लॉंग ऑनला एक कडक प्रहार. चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रंचिंग ऑफ द साऊंड बॉल सीमारेषा पार. धावा मिळतायत 4. MPL चा हा ब्रँडेड चौकार 4 धावा.
2 गडी बाद 12 धावा. इथे आपण पाहिलं तर चेंडू चुका होत आहेत लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप सीमारेषा पार. धावा मिळत आहेत पुन्हा एकदा 4. नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतो एस्टाईनच्या पाठीमागे अगदी क्षेत्ररक्षकांना भेट करत चेंडू सुसाट वेगाने ट्रॅव्हल झाला. हवे एंड कडून गोलंदाजी होत असताना नक्कीच आपण पाहतोय थोडस विकेट किपरच्या बाजूला पण पाहतोय स्लोप आहे, त्यामुळं नक्कीच त्या एंडनं गोलंदाजी झाल्यानंतर चेंडू वेगाने येतात आणि निश्चितच त्या फ्लोनं चेंडू ज्यावेळेस एस्टाईनच्या पाठीमागे जातात, चेंडू निसटल्यानंतर तिथे चेंडू अडवण्यासाठी नक्कीच आपण पाहतो आउटफील्ड फार वेगवान या दिशेला आहे आणि मैदानावरती नक्कीच चेंडू तिथे थांबवणं बरंच अवघड. चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झालाय आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आमचे स्कोरर मित्र विजय साबळे सर कळवत आहेत धावफलकावरती 16 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहे. अचूक स्कोरिंगचं काम प्रामुख्याने आपण पाहतोय हे संपूर्ण MPL मध्ये ज्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक खेळाडूची खडानखडा माहिती विजय साबळे सरांकडे आहे. त्यांचंही विशेष कौतुक आहे. सातत्यानं मावळ आणि परिसरामध्ये ते आपल्याला स्कोरिंगच्या माध्यमातून निश्चितच एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना पाहायला मिळतात. गुणवंत स्कोरर आहेत, त्यांचंही विशेष कौतुक आहे. उत्तम सर, पॉवर प्लेचा जो मॅन्डेटरी 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ होता तो मैदानावरती कंप्लीट झालाय. फलकावरती धावा 16 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 36 चेंडूंमध्ये 58 अजूनही बनवायच्यात. तर नक्कीच आपण पाहतोय करंट रन रेट 8.00 आपण पाहिलं. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर थोडंसं जास्त आहेत 9.67 आहे. परंतु या खेळपट्टीवरती या मैदानावरती या धावा बनवणं इतकं कठीण देखील नाही आणि तितकं सोपं देखील नाही, कारण का गेली 4 दिवसचं क्रिकेट आपण पाहिलं असेल तर 100पेक्षा अधिक धावा बनतात. 120-125 धावा देखील या मैदानावरती आपण पाहिलेल्या आहेत. कित्येक अर्धशतकं आपण पाहिलीत. लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार खेळणारे खेळाडू आपण पाहिलेत. लागोपाठच्या 5 चेंडूवरती 5 षटकं ठोकणारे खेळाडू आपण पाहिलेत. तर असेही काही गोलंदाज पाहिलेत की ज्या गोलंदाजांनी या खेळपट्टीवरती या मैदानावरती फायपर खोललेला आहेत, 5 विकेट मिळवलेल्या आहेत. त्यांच्याही चर्चा होतील आणि मिडल ऑफ द पॉइंट चेंडू मात्र चाल टीप मिड विकेट सीमारेषा पार. वाघांची धाड पोडला पाड. छत्रपतींचा छावा. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. निलेश ढगे बॉलिंग मार्क वरती दाखल झालेत. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय पहिला चेंडू लेफ्टी बॅटरच्या झोन मध्ये वाऱ्याचा वेग आहे. ओ यावेळेस यू मिस and I will definitely hit. विकेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. निलेश ढगे नक्कीच पाहतोय अग्रेसिव्ह होत आहेत, कारण महत्वाची मॅच आहे. सुपर 8 चा सामना आहे. जबाबदारी फार मोठी आहे. मागच्या 2 पर्वाचे ते चॅम्पियन आहेत, त्यामुळे निश्चितच आता याही पर्वामध्ये टीमला इथे नक्कीच पुढच्या फेरीमध्ये पोहोचवायचंय. हा प्रयत्न मैदानावरती नक्कीच आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेली विकेट मैदानावरती आपण पाहतोय. धन्यवाद डीचे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन निलेश ढगेचं आपण पाहतो. हे फार कमी वेळेस पाहायला मिळतं, परंतु आज त्याची आक्रमकता फार मोठी आहे. आज इथे आपण पाहिलं तर जे सेलिब्रेशन आपण पाहिलं निलेश ढगेकडनं ते आपण सातत्यानं पाहत नाही, परंतु आज ही प्रतिष्ठेची मॅच आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे, टू ऑर डायची मॅच आहे. करो या मरोचा सामना बेस्ट विरुद्ध बेस्ट आहे आणि बेस्ट द्यायचे निलेश ढगेला. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर त्याची लढाई इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. योगेश सर, महत्वाची मॅच आहे, कारण का टू ऑर डायचा सामना आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर तोरणा टायटनची टीम आहे, एका बाजूला प्रतापगड वॉरियर्सचा संघ आहे आणि प्रतापगड वॉरियर्सचा तो कॅप्टन आहे. याचं कॅप्टन मावळ ऐकून म्हणून आपण पाहिलं तर निलेश ढगे या टीमला रिप्रेझेंट करतोय आणि 1 वर्ष नव्हे, 2 वर्ष नव्हे, तर सलग 3 वर्षे तो या संघाचं नेतृत्व करतो आणि 2 वेळा चॅम्पियन बनला आहे. या वर्षी तो विजयाच्या याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय गणेशजी सातकर, रामदासजी सातकर या अतिथी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन सतीशभाऊ सातकर मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. षटकारानंतर विकेट नवीन फलंदाज श्रीकांत शेटे मैदानावरती दाखल होत आहेत. लवफलक 22 या अंकावरती आहे. 3 विकेटांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 1 बळी. ओव्हर नंबर 2 मध्ये 1 फलंदाज बाद झाला
आणि षटक क्रमांक 3 मध्ये देखील एक विकेट दरम्यान स्ट्रेट हिट, परंतु अक्षय मैदानावरती लॉंग ऑन मधून आपण पाहतोय जबरदस्त वेगानं चेंडूवरती आलेत. वा, चांगली फिल्डिंग आहे, प्रचंड उत्साह आपल्याला खऱ्या अर्थानं जो पाहायला मिळतोय प्रतापगड वॉरियर संघ. प्रत्येक खेळाडू त्या जोशानं खेळतोय मित्रांनो. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर उत्तम सर आपण पाहिलं मोठी टीम मिटिंग झाली प्रतापगड वॉरियर्स टीमची. निलेश ढगे यांनी नक्कीच सर्वांना सांगितलं या धावा या मैदानावरती लढण्यासाठी पुरेशा आहेत आणि आपण नक्कीच लढायचंय, जिद्दीने लढायचंय आणि तोच प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा आहे. फिल्डिंग मध्ये जबरदस्त एफर्ट टाकतायत. यावेळचा चेंडू होता, बॅटच्या अंदुरणी किनारा होता की काय, नक्कीच आपण पाहिलं तर निलेशची आक्रमकता सांगते. विकेट किपरकडनं चुका होत आहेत. या छोट्या छोट्या चुका आपण पाहिलं तर इथे नको आहेत. ऑफिशियली दोन्ही अंपायर सर आपण पाहतोय, संजय भालेराव सर आहेत, अमर साठे सर आहेत, अजय आवळे सर आहेत, अंकुशांना दाभाडे आहेत. या चारही पंचांचं कामकाज या स्पर्धेत फार वाखडणे उभं राहिलेलं आहे आणि सातत्यानं मावळ प्रीमियर लीग आपली MPL म्हणून देखील या स्पर्धेत त्या पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते. 3 गडी बाद 23 धावा, तिसरं षटक सुरू आहेत. श्रीकांत शेटे 1 चेंडू 1, रोहित पवार 3 चेंडू 8. निलेश ढगेचं दुसरं षटक आहे, महत्त्वाचं षटक आहे. शेवटचे 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. यावेळेस हलक्या हातानं रोहितनं आपण पाहतोय चेंडू ऑन साईडला खेळलाय. एक धाव चपळ गतीनं पूर्ण केली गेली. एकाच धावेवरती समाधान. निलेश ढगे तेच सांगतायत क्षेत्ररक्षकांना की जास्तीची पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये. एक सिंगल धाव तर ती जाणारच आहे, परंतु ते पॅनिक सिच्युएशन मध्ये तुम्ही सेकंड रनचा चान्स आपण क्रिएट करू नका, हेच सांगण्याचा प्रयत्न निलेश करतायत. सिंगल आली आणि या सिंगलनं धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने काळेनगरीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे आपले मुख्य संयोजक आणि ज्यांच्या सहकार्याने आपण पाहतोय या स्पर्धेचं मावळ प्रीमियर लीगचे आयोजन आपण पाहतोय. सतीश भाऊ सातकर यांचे चुलते काकाश्री आदरणीय गोविंदजी सातकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. O2 कॉम्बॉक्स. तर नक्कीच षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मैदानावरती कंप्लीट होते. ओव्हर नंबर 3च्या शेवटच्या बॉलवरती ऑन साईडला लॉफ्टेड हिट आपण पाहिलं आणि नक्कीच स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला तिथे थोडासा चान्स जरूर होता. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ फिल्डिंगसाठी होता. दुविधेमध्ये होता सुरुवातीच्या काही 1-2 सेकंदामध्ये. तुम्ही जर पाहिलं तर कॅच वरती यायचं की चेंडू स्टॉप करायचा आहे दुविधेमध्ये, त्यानंतर कॅच केला कॅच वरती येण्यासाठी, चेंडू पासून दूर राहिला, कॅचही मिस झालाय आणि त्या चेंडूवरती 4 धावा देखील आल्यात. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावा ज्या नक्कीच आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सुरुवातीचा काळ नक्कीच आपण पाहतो या सामन्यामध्ये दोन्ही संघांना अडथळ्यांचा सामना केलेला आहे. आरंभाच्या कठीण काळात प्रामुख्याने धैर्य आणि चिकाटी राखणं आवश्यक आहे. प्रत्येक अडथळा आणि अडचण ही नक्कीच तुम्हाला एक संधी घेऊन येत असते आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला आता मैदानावरती नक्कीच करावं लागणार आहे. अनुभवातून नक्कीच मैदानावरती शिकावं लागेल. पहिल्या 3 षटकांमध्ये नक्कीच पाहतोय दोन्ही टीमकडे दोलायमान स्थितीमध्ये मॅच निश्चितच म्हणता येईल. पॉवर प्लेमध्ये देखील रन्स देखील आले, परंतु विकेट्सही आल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर करंट रन रेट तुम्ही पाहू शकाल 9.33 आहे. धावफलकावरती 28 धावा. रिक्वायर्ड रन रेट देखील जवळपास त्याच आसपास आहे 9.20. रोहित पवार मॅन फ्रॉम देहुरोड, अष्टविनायक विजन देहुरोड या स्थानिक टीमकडून खेळणारा रोहित पवार मेगा ऑक्शनमध्ये नक्कीच एका मोठ्या पॉईंट्स रकमेला खरं तर या खेळाडूला खरेदी केलं गेलं टोर्ना टायटन्स या संघामध्ये आणि आता मैदानावरती तो खेळत असताना ऑन स्ट्राईक आहे. अनेक वेगवेगळ्या क्रमांकावरती रोहित पवारला आपण फलंदाजी करताना पाहिलं. कित्येक वेळा सलामीसाठी तो आला, कित्येक वेळा वन डाऊनला तो आलाय, कित्येक वेळा त्यानं फिनिशरची भूमिका निभावलेली आहे. कुठल्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी टाका आपला रिझल्ट कडकच असणार असा फ्लेक्झिबल खेळाडू मैदानामध्ये रोहित पवार. तर समोर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज यार यावेळेस थोडासा कमी गतीचा बॉल होता. ऑफ स्टंपला शफल झाले, जागा बनवली आणि हुक केला, बॉल पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. शंभूचा हा चेंडू फेकून दिला सीमा पार. धावा मिळतायत 4. थँक्यू. रोहित पवार आपण पाहतोय शफलन खूप चांगला फटका मैदान ते खेळतोय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्यानं 4 धावा इथे आपल्या संघासाठी वसूल केल्यात. समीकरण बदलते. 29 चेंडू 42 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी. तोरणा टायटन संघ आपण पाहतोय अर्थातच पैलवान
राजेंद्र भाऊ कडलक स्पोर्ट फाउंडेशन, क्रांतीवीर क्रिकेट क्लब 9 लाख उमरे हा धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळते. 8 ओव्हरची मॅच आहे, 8 षटकांचा सामना, 3 गडी बाद 32. चौथं षटक सुरू आहेत. निलय डगेची 2 षटकं फार महत्त्वपूर्ण राहिली. 2 विकेट त्यांना आपल्या संघाला मिळून दिल्या. 29 चेंडू आणि 42ची गरज. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज शंभू इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर सज्ज होताना पाहायला मिळतोय. 29 चेंडू 42ची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकलाय चेंडू. आपण पाहिलं तर फुल ऑफ लेनचा होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी रोहित पवारनं आपण पाहिलं तर मनसुबे आपण पाहिलं तर त्याचे उधळले गेले. अगदी त्याला मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्यांना हलक्यात ड्राईव्ह केला. तिथे एक सिंगल गेट स्ट्राईकला रोटेट करतोय. धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड होती 3 गडी बाद 33 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये शंभू मातेरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. कोराई ट्रॅकर्स कुरवंडे या संघाकडून एक मावळ तालुक्यामध्ये एक दर्जेदार क्रिकेट या खेळाडूने खेळून काढले. एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून नक्कीच शंभू मातेरेला आपण पाहतोय. आणि आता षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग मार्कवरती प्रतापगड वॉरियर्स टीमकडून तो सज्ज होताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती रोहितनं चौकार मारला, दुसऱ्या चेंडूवरती सन्मान दिला, सिंगल. आणि आता श्रीकांत त्यांच्या टप्प्यात बॉल टाकलाय, उडवला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरतून चेंडू आउट ऑफ द पार्क. ये लगा ब्रँडेड सिक्सर. मावळ प्रीमियर लीगचा हा धमाकेदार षटकार. 6 धावा. थँक्यू. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. क्रिकला स्पोर्ट्सनं अतिशय दर्जेदार काम या स्पर्धेत केलं आहे आणि आपल्या MPLला त्यांनी मोठं केलेलं आहे. रिक्ला स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. फटका समोर, कडक बेधडक सलग दुसरा 2 in row. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडवलाय आणि पाठवलाय सीमा रेषा पार. आपली MPL मावळ प्रीमियर लीगचा धमाकेदार सिक्सर. थँक्यू डीजे. क्रांतीवीर क्रिकेट क्लब 9 लाख उमरे संघाचा खरं तर हा पॉवर हिटर आहे असं म्हणायला हरकत नाही. उत्तम सर, सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. रोहित पवारनं पहिल्या बॉलवरती हुक खेळला, चौकार आला. त्यानंतरनं एकेरी धाव घेत रोहित नॉट स्ट्रायकिंग एंडला गेला आणि श्रीकांतला संधी दिली. श्रीकांतनं सलगचे 2 विकेट खेळले. तो यावेळेस टप्पा पडल्यानंतर बराचसा खाली राहणारा चेंडू होता. मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच स्टँडच्या पाठीमागे शॉट थर्ड बॅन मधून थोडंसं फाईन लेग रिजनकडे सरसत तिथे अलोख चेंडू अडवताना पाहायला मिळालेत. आणि या चेंडूवरती एकेरी धाव मैदानामध्ये प्राप्त होताना नक्कीच आपण पाहतोय. मावळ तालुक्यातील एक सन्मानाची स्पर्धा, मावळ तालुक्यातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ देणारी स्पर्धा नक्कीच आहे. आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन बद्दल देखील आपण सातत्यानं चर्चा करतो. यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा उंच आकाशात फटका खेळलाय. बैठक सजवण्याचा प्रयत्न होता, कॅच इट असा कॉल होता. मैदानामध्ये नक्कीच अक्षय आपण पाहतोय दूरवरती होते, दुसऱ्या बाजूला राजेशही होते. दोन्ही खेळाडू चेंडूच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु झेल होत नाही. हाफ चान्स मित्रांनो, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती हाफ चान्स देखील तुम्हाला फार महत्त्वाचे असतात. 4 ओव्हर कंप्लीट झालेल्या आहेत. धावफलकावरती धाव आहेत त्या 48. 48 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी 26 धावेंची आवश्यकता मैदानावरती आपण पाहतोय. शंभू माथेरेचे षटक आपण पाहिलं. या षटकामध्ये एक चौकार आला रोहित पवारच्या बॅटमधून. त्यानंतरनं एकेरी धाव आली. रोहित नॉट स्ट्रायकिंग एंडला गेला आणि त्यानंतरनं क्रांतीवीर क्रिकेट क्लब 9 लाख उमरे अर्थातच राजेंद्र भाऊ गुलाबराव कडलक स्पोर्ट फाउंडेशन तोरणा टायटन्स टीमचा पॉवर हिटर मैदानावरती श्रीकांत शेट्टीच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार आलेत. आणि त्या षटकारानं उत्तम सर रिक्वायर्ड रन रेट हा जवळपास अंडर कंट्रोल म्हणता येईल. 6.50 ची धावगती सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 24 मध्ये 26 बनवायच्यात आणि पुढच्या 24 बॉलपैकी 6 चेंडू हे बॅटिंग पॉवर प्लेचे असणार आहेत. त्या पॉवर प्लेचा कसा वापर केला जाईल हे पाहणं देखील बरंचसं निर्णायक मैदानावरती ठरणार आहे. तर नक्कीच आपण पाहतो बॅटिंग पॉवर प्ले देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार, परंतु विकेट फार महत्त्वाचे असतील. इथून पुढे सर गोलंदाज
प्रतापगड वॉरियर्स संघाला एकातून विकेट मिळून देत असेल, एखादं जर चांगलं षटक आलं, ज्याप्रमाणे उमेश कदमनं गोलंदाजी केली, एक निर्धाव षटक टाकलं, त्याप्रमाणे जर एखादं षटक जर दुसऱ्या डावात देखील आलं ना, तर प्रतापगड वॉरियर्स हाही संघ या मॅचमध्ये कायम आपल्याला पाहायला मिळेल. सामना अजूनही दोलाने स्थितीत आहे. 24 चेंडू 26 या मैदानावरती आपण पाहिलं तर इतक्या कठीण देखील नाही आणि तितक्या सोप्या देखील नाही, कारण का परिस्थिती आपण पाहिलं तर कठीण आहे दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर, कारण का आता आज खेळपट्टीचा विचार केला तर ती थोडी ओली आहे, परंतु सूर्याची प्रखर किरणं तिच्यावरती हळूहळू पडू लागलीत आणि हळूहळू ती आता कडक टणक बनणार आहे. त्यामुळे इथून पुढे आता ती फलंदाजांच्या प्रेमात पडेल की गोलंदाजांच्या, हे इथे आपल्याला पाहायचं. पहिला चेंडू होता, स्क्वेअर कट केलाय, कव्हर पॉइंटच्या अगदी मधोमध चेंडू काढून दिला आणि पाठवलाय सीमारेषा पार, धावा मिळतात 4. थँक्यू. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेरून बॉल होता, खेचून मारला हा चेंडू. पॉइंट आणि कव्हरच्या फिल्डरमध्ये जो गॅप होता, ती दरी होती, ती भेदण्याचा प्रयत्न नक्कीच श्रीकांत सुंदर स्ट्रोक खेळला आणि चौकार वसूल केलाय. याही वेळेला मागच्या बॉलचा ॲक्शन रिप्ले, कट, कॉपी पेस्ट आणि मैदानावरती पुन्हा एकदा तोच फटका रिपीट झालाय, तोच रिझल्टही रिपीट झालाय. बॅक टू बॅक 2 चौकार मैदानावरती श्रीकांत यांच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा. थँक्यू. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती. क्रिकला स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे दृश्य आपण पाहतोय. काय फटका सचवलाय, बॅकफूट होती साथ, पुन्हा एकदा बॅकफूट पॉइंटला खेळला. यावेळेचा चेंडू तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅकफूट होती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. टी पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आता तैनात केलाय. बाउंड्री लाईनच्या लगत चेंडू फील केला जातोय, अडवला जातोय, फेकी होते, तोपर्यंत धावा येतात आणि विजयाचं समीकरण हळूहळू बदलताना पाहायला मिळते. या मॅचमध्ये योगेश सर श्रीकांत शेटेने आपला रोल इथे आपण पाहिलं तर अदा केलाय. 8 चेंडू खेळलाय, 27 धावा त्यानं बनवल्यात. रोहित पवारने त्याला जमेची साथ दिली. 7 चेंडूवरती तो खेळतोय 16. रिक्वायर्ड रन रेट 4.86. स्विच हिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळलाय, उलटा पुलटा चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार, धावा मिळतात 4. थँक्यू. विजयाचं समीकरण 20 चेंडू आणि 13 धावांची गरज. 61 धावा लोपल होत आहेत. 3 विकेट गमावल्यात. 5वं षटक सुरू आहे. 8 षटकांची 8 ओव्हरची मॅच आपण पाहतोय आणि प्रत्येक सामना मावळ प्रीमियर लीगच्या सुपर 8 मध्ये आपण 8 षटकांचा पाहणार आहोत. यावेळेस बॅकफूट होती गेलाय, अप्पर कट केलाय, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक टिपतोय सेल, विकेट होईल पतन, बिग विकेट गॉन, मोठा मासा गळाला. सेट बॅटर रोहित पवार बॅक टू दी पवेलियन. 9 चेंडू खेळला, 20 धावांवरती तो इथे होतोय सेल बाद. थँक्यू डीजे. नक्कीच मैदानावरच्या बाबतीत निर्णायक विकेट जरूर आलाय, परंतु आता सामन्याचं समीकरण मित्रांनो तुम्ही पाहू शकाल. नक्कीच 19 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्यासाठी 13 धावींची आवश्यकता आहे. आलोकच्या षटकामध्ये 3 बाउंड्रीज आले, 3 चौकार आले, 1 विकेटही जरूर आली. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय मित्रांनो सुरुवातीपासूनच हे टेम्पलेट राहिले की विकेट जात आहेत. नवीन फलंदाज सिक्सर किंग निलेश शेटे मैदानावरती आलेत. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलाय, कव्हर्सला फिल्डर होते, परंतु त्यांना देखील इथे नक्कीच बीट केले. हर्षद कडून हा चान्स मिस झालेला आहे. मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये नक्कीच आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. 30 चेंडू टाकले गेलेत या डावामध्ये. आतापर्यंत 74चा पाठलाग सुरू असताना 62 बनवल्या गेल्यात. उर्वरित 18 मध्ये मॅच जिंकण्यासाठी 12 धाव्यांची आवश्यकता आहे. या खेळपट्टीवरती नक्कीच आपण पाहतोय मॅच पूर्णपणे आता अंडर कंट्रोल म्हणता येईल तोरणा टायटन्स टीमकडे. तर करिश्मा करावा लागेल, चमत्कार करावा लागेल प्रतापगड वॉरियर्स संघातील गोलंदाजांना. निलेश ढगेचा 2 षटकांचा स्पेल जो नक्कीच कंप्लीट झालेला आहे. आणि आता बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय पंच या ठिकाणी करतायत. बॉलिंग अनालिसिस जर तुम्ही पाहिलं, निलेश ढगेचा 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट झालाय. 15 रन्स खर्च करत त्यांनी 2 विकेट मिळवल्यात. विनीत माळीचे षटक 13 धावेंचं आलं, त्यामध्ये 1 विकेटही आली.
शंभू म्हातेरे महागडा राहिला 20 धावा खर्च. आलोकच्या षटकामध्ये 14 रन्स, एक विकेटही आली. आणि नक्कीच आतापर्यंत मैदानामध्ये क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे अर्थातच राजेंद्र भाऊ गुलाबराव कडलक स्पोर्ट फाउंडेशन, तोरणा टायटन्स टीम, उमेश कदम अँड कंपनी, नवला कुंभरे गावातील स्थानिक खेळाडूंवरती भर दिला. आणि इथे षटक क्रमांक 6 ला सुरुवात झाली आहे आणि ओव्हर नंबर 6च्या पहिल्या चेंडूवरती विकेट. फलंदाज मैदानामध्ये निलेश होत आहेत बाद. थोडंसं स्मित आशा त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरतून श्रीकांतही सांगतात की मित्रा, मॅच फिनिश करून आपल्याला मैदानाच्या बाहेर जायचं होतं, परंतु तिथे निलेश साथ सोडतायत. विकेट येते, फलंदाज बाद. थँक्यू. 62 धावा धावपल होत आहेत. 5 विकेट आपण पाहिले तर इथे गमवल्यात. विजयाचं समीकरण सातत्यानं आपण पाहिलं तर सामना दोन्ही बाजूला एलकावे खातोय. कधी आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तोरणा टायटनच्या बाजूला तर कधी प्रतापगड ऑरेजच्या बाजूला तो सातत्याने एलकावे खाताना पाहायला मिळतोय. अजून कोणत्याच संघानं या मॅचवरती मजबूत घट्ट पकड निर्माण केलं नाही, परंतु चेंडू भरपूर आहेत. धावा कमी बनवायच्या तिथे तोरणा टायटन्सला, परंतु रोखेल का प्रतापगड वॉरियर्स ते देखील आपण इथे मैदानावरती पाहणार आहोत. 62 धावा धावपल होत आहेत. 74चा पाठलाग आहे. 48 चेंडू आणि 74 धावा या मैदानावरती बनवणं इतकं कठीण नाही, परंतु तितकं सोपं देखील नाही, कारण का प्रतापगड वॉरियर्सकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे आणि त्यांच्या गोलंदाजांनी रोखून ठेवलंय, आतापर्यंत थांबून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या तोरणा टायटन्सला. शंभू म्हातेरे विकेट टेकर गोलंदाज आहेत. पहिल्या चेंडूवरती त्यांना विकेट मिळवली. दुसरा चेंडू होता इनसाइड आउटचा फटका टीप कव्हर पॉइंट मध्ये. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ते टप्पा पडतो, दिशा बदलतोय, चुका होत आहेत आणि या चुका प्रचंड महागात पडतायत. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होते आणि धावपल कोती स्कोर कार्ड होती. आकडे बदलत आहेत. या छोट्या छोट्या चुका इथे आपण पाहिलं तर नको आहेत. एक चेंडू खेळलाय, 2 धावा बनवत आहेत मयूर नरवडे. इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येत आहेत. बायकर मॅन आहे. यावर्षी आपण पाहिलं तर सीझनच्या हंगामाच्या आणि क्रांतीवीर स्पोर्ट्स क्लब नवला कुंभरे संघातील पहिला खेळाडू ज्यांनी आपण पाहिलं तर 2 व्हीलर बाईक मिळवलेला आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कमिटीकडून सूचना येते. बॅटिंग टीमला एका धावेची पेनल्टी निश्चितच असणार आहे. रूल्स स्ट्रिक्ट आहेत. काल देखील आपण पाहिलं मित्रांनो, या रिझनवरून नक्कीच एका धावेची पेनल्टी जी निश्चितच दिलेली आहे. 8 चेंडूंमध्ये 27 धावा श्रीकांत शेटे यांच्या बॅटमधून आलेत. यावेळेस मयूर नवरेसाठी हा चेंडू होता, बुंद्यात टाकलेला बॉल, बॅटची कडा घेत चेंडू जागेवरती सिरावला. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. 15 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 11 धावींची आवश्यकता नक्कीच आपण मैदानामध्ये पाहतोय. मावळ तालुक्याची खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही पवित्र पावन भूमी आहे, ज्या मावळामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी रणांगण गाजवलं. त्याच मातीत आज क्रिकेटच्या खेळामधून दरम्यान इथे पॅच आउटसाइड एज फ्लाय स्लीपला निलेश जगे टिपताय झेल. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 6. फलंदाज मैदानावरती मयूर नरवडे होत आहेत. बॅक टू द पवेलियन, बाद. थँक्यू, धन्यवाद डीसी. विकेट येताना पाहायला मिळते. शंभू म्हातेरा विकेट टेकर गोलंदाज. विकेट घेणं त्याच्या रक्तात आणि तो विकेट आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिलं तर त्याच्याकडनं सुरुवात. निलेश ढगेने एक सुंदर झेल आपण पाहिलं तर इथे टिपलेला आहेत आणि मयूर नरवडे इथे आपण पाहिलं तर आउट होत आहेत, बाद होत आहेत. 6वा फलंदाज तोरणा टायटन्स इथे आपल्याला गमवताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 6 मैदान ते सुरू आहे. 6 विकेट आपण पाहिलं तर इथे गमवलं जात आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहेत. 6व्या क्रमांकाचं 63 धावा धावपल होत आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत. 14 चेंडू 11 धावांची गरज आहे. श्रीकांत शेटे एका बाजूला तळ ठोकून आहेत. विकेट 6 झाल्यात.
63 धावा धावपल आहेत. षटक क्रमांक 6 मैदान ते सुरू आहेत. 2 चेंडू या षटकातील इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. 14 चेंडू 11 धावांची गरज. न्यू बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी गुरुदेव परांडे मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अपकमिंग रायझिंग स्टार उभरते सीतारांचं कोहिनूर, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील 9 लाख उमरेचा सुपरस्टार. पहिला चेंडू होता क्रॉसचा बॅट खेळलाय, काय फटका सजवलाय. आलेल्या पहिल्या चेंडूवरती गुरुदेवनं ठोकलाय खणखणीत दणदणीत. आपल्या MPL मध्ये 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. एक्शन रिप्ले नक्कीच आपण पाहतोय. चेंडू येण्याच्या अगोदर ऑफ स्टंपला शफल झाला आणि त्यानंतर स्लॉगेट मैदानावरती जो नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. आडव्या बॅटचा वापर केला गेला. एक कडक चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न. मोठी अपील लेग बिफोर साठी. पंचांचं बोट आकाशाकडे अगदी 3 स्टंपच्या समोर सापडलाय, परंतु इथे मैदानावरती आपण पाहतोय गुरुदेव परांडे तिसऱ्या पंचांना रेफर करतोय. डॅरेजची मागणी नक्कीच आता इथे जे आपण पाहतोय क्रिक लाईव्ह स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीवरती मित्रांनो या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. अमितजी भुजबळ सर असतील, त्याचप्रमाणे सर्व कॅमेरामॅन्स आहेत. कॅमेरामॅन गणेश सर असतील, सचिन सर असतील आणि निश्चितच आपल्या संपूर्ण कॅमेरा टीम असेल ऑफिशियल टीमचं या स्पर्धेमध्ये निश्चितच फार मोठं योगदान. आणि आता तिसरे पंच क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या वॉर्डरूममध्ये थोडेसे बिझी होणार आहेत, चेक करतील आणि नक्कीच आपल्यापर्यंत फायनल डिसिजन पोहोचवला जाणार आहे. ऑनफिल्ड पंचांनी अमर साठे सरांनी निर्णय तर कळवला. मैदानावरती तिथे फलंदाज बाद आहे आणि आता तिसरे पंच ऑनस्क्रीन डिसिजन आलाय. रेड सिग्नल OUT आउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. थँक्यू, धन्यवाद डीचे. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहिलेला आहे. विकेट येताना पाहायला मिळते. तिसरे पंच आपण पाहतोय आजचे आवळे सर आहेत. चौथे पंच अंकुशांना दाभाडे आहेत. आणि खरं तर सातत्यानं या पंचांनी आपण पाहिलं तर अतिशय सुंदर अंपायरिंग या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिलं तर केलं आहेत. आणि मावळ प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिलं तर एक फार मोठ्या उंचीवरती यावर्षी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी या स्पर्धेचा दर्जा आपण पाहिलं तर उंचवताना आपण पाहायला मिळतोय. इवलस रोपटे लावल्या दारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. तब्बल 7वं पर्व MPLचं आपण पाहिलं तर संपन्न होताना पाहायला मिळते. मावळ प्रीमियर लीगचं आपण पाहतोय. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि यावर्षी सतीश भाऊ सोपानराव सातकर उद्योजक यांच्या आयोजनातून नियोजनातून आपण पाहतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने मुळशी तालुक्याचे उद्योजक सन्माननीय अमोल शेठ गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अमोल सर आपलं देखील मावळ प्रीमियर लीग मध्ये स्वागत. त्यांचे सहकारी त्यांचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबरीने महेश शेठ धामणकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. ठिकाणी तुषारदादा सातकर त्याचबरोबर प्रतीकदादा सातकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर तेजस्व निकाळजे यांचंही आगमन होतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. थँक्यू. O2 कॉम्बॉक्स नक्कीच मैदानामध्ये घेऊन जायला मित्रांनो. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 67 धावा. 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये मॅच आली 12 बॉल 7 वरती. एक मोठा बिग हिट तोरणा टायटन्स टीमला गरजेचा आहे, तर एका पाठोपाठ विकेट्स अपेक्षित. यावेळेस देखील टॉपेज फाइन लेगला फील्डर टेकन व्हेरी गुड कॅच. हम भी किसी से कम नाहीये. मॅच अजून संपलेला नाहीये हे सांगतायत प्रतापगड वॉरियर्स संघातील खेळाडू. मनोज मैदानावरती बॉलिंग मार्क वरती आले आणि पहिलाच बॉल विकेट मिळवतात. धक्का क्रमांक 8 फलंदाज बाद. विकेट गरजेचा होता विकेट आणि तो विकेट मैदानावरती नक्कीच प्राप्त केलाय. 11 चेंडू 7 धावींची आवश्यकता आहे. अगोदर नक्कीच कॅप्टन निलेश ढगे यांनी विचारलं. दरम्यान 11 बॉल मध्ये 7 ची गरज. 8 विकेट धावफलकावरती धावा आहेत त्या 67. शेवटचे आता 2 विकेट हातामध्ये शिल्लक आहेत. सामना मैदानावरती नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचताना 11 बॉल 7 ची गरज. मनोज ठाकर मैदानावरती आपण पाहतोय. मॅन फ्रॉम ठाकूर साहेब पवन मोळ परिसरातील असणारा हा खेळाडू. सातत्यानं आपण पाहतोय मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत याही खेळाडूनं उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. बायकर मॅन आहे आणि आता मैदानावरती नक्कीच तो बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अकरा चेंडू आणि 7 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलीच
सुपर 8ची मॅच आपण पाहतोय आणि पहिलाच सामना प्रचंड रोमर्षक आणि रंगतदार इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सर्वजण आतुर होते, सर्वजण उत्सुक होते ही मॅच पाहण्यासाठी. तोरणा टायटन्स विरुद्ध प्रतापगड वॉरियर्स आणि या दोन संघात हा एक रोमर्षक रंगतदार सामना आपण पाहतो मैदानावरती. आठ फलंदाज बाद धावफलकावरती 67 धावा आहेत. सामना रंगतदार स्थितीमध्ये मैदानावरती सुपर 8ची मॅच आहे. इतक्या सहजासहजी हार कोणी मानणार नाहीये. प्रत्येकाला जिंकायचे, MPLच्या सेमीफायनलमध्ये पोहोचायचे. 7व्या पर्वाच्या त्या मानाच्या करंडकावरती आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरायचंय. त्यासाठी हा पडाव पार करायचा आहे. चला काही करा, नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय मित्रांनो. स्पीडअप देखील करा. अतिरिक्त कालावधी नक्कीच आपण या मॅचसाठी ठेवलेला आहे, परंतु तो देखील दरम्यान इथे शॉर्ट पिच बॉल टाकलाय. खराब चेंडू डावेष्टीच्या बाहेरून तो पावता सतीश बदालेसाठी मोठ्या फटक्यासाठी. आणि आता निराशा व्यक्त केली जाते मनोज वरती, कारण खराब चेंडू त्यावरती पुरेपूर समाचार. 4 धावा, चौकार. शेवटचे चेंडू आपण पाहिले तर इथे शिल्लक आहे 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती सतीश बदाले आपण पाहिले तर चौकार खेळतात आणि धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होती 71 धावा, त्या मात्र धावफलक होते आहेत. 10 चेंडू 3ची गरज. गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज मनोज. सतीश साठी चेंडू होता, बॅक टू बॉलर खेळलाय, अडवलाय, डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे टाकला जातोय. विकेट, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. त्यावेळेस चेंडू पाहूया. नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांना रेफर करतायत. नक्कीच फ्रंट फूट चेक इथे नक्कीच केला जाणार आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येणार. निर्णय आता इथे नक्कीच आपण पाहतोय ऑनफिल्ड पंच संजय बालेराव सर रेफर करतायत थर्ड अंपायरला. फ्रंट फूट चेक नक्कीच आता इथे केले जाणार आहे. पाहूया निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अंतिम टप्प्यामध्ये सामना आलाय. जे पराजयाच्या हिंदोळ्यावरती सामना आलाय मित्रांनो. मैदानामध्ये नक्कीच या षटकामध्ये सुरुवात विकेट न झाली, त्यानंतर एक चौकार आला. त्या चौकारानंतर मैदानावरती पुन्हा एकदा डॉट बॉल जो नक्कीच परमान इथे तिसरे पंच कळवत आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी आणि नक्कीच आता ऑनफिल्ड पंचांकडून निर्णय आलेला आहे. या व्हाईट बॉल आहे. प्रथमतः नो बॉल साठी नक्की तिथे पंचांना शंका होती आणि तिथे चेक केलं आणि त्यानंतर नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय. अंपायर सर 1-2 मिनिटं थांबायचं आहे. तर नक्कीच इथे ऑनफिल्ड पंचांकडून अजून एक सूचना येते. ऑनफिल्ड पंचांनी व्हाईट बॉल कळवलाय, परंतु आता फिल्डिंग टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. तर व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. एका चेंडूवरती आपण पाहतोय पहिल्यांदा अंपायर्स कॉल होतं, त्यानंतर आता फिल्डिंग टीमनं इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. ऑनफिल्ड पंचांनी व्हाईट बॉल कळवलाय, तर आता इथे फिल्डिंग टीम DRH ची मागणी करतायत. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर नक्कीच या ठिकाणी होणार आहे. तिसरे पंच कळवतात इट्स अ वाईड बॉल आणि नक्कीच मैदानामध्ये या चेंडूवरती अतिरिक्त धाव जी मैदानावरती प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. अंपायर सर फक्त 2 मिनिटं आपण थांबायचं आहे.
तर चला अंपायर सर मॅच सुरू करायची कमिटीकडून सूचना आलेली आहे. चला मॅच होती सुरू. मैदानावरती आपण पाहतोय सामना आलाय. 9 चेंडू 2 धाव्यांची गरज. शेवटचे 9 चेंडू 2 धावा. यावेळेस चेंडू मैदानावरती हलक्याने खेळला गेलाय. फिल्डर आहेत, रनआउटचा चान्स आणि या चेंडूवरती प्राप्त होते ती 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात त्या 73. स्कोर आता इथे नक्कीच लेवल होताना पाहायला मिळतोय. 8 चेंडूंमध्ये एका धावेंची गरज नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय. 7वं षटक मैदानावरती सुरू असताना बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मनोज ठाकर. विकेटनं सुरुवात झाली त्यामुळे नक्कीच सर्वांना वाटले या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होणार का, परंतु त्यानंतर आलेला चौकारानंतर डॉट बॉल, त्यानंतर थर्ड अंपायर डिसिजन, मैदानावरती बऱ्याचशा घडामोडी आपण पाहिल्या. एका धाव्याची गरज. कॅप्टन उमेश कदम फिनिश ऑफ इन स्टाईल सेमीफायनल मध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. तोरणा टायटन्स, क्रांतीवीर क्रिकेट क्लब, 9 लाख उमरे, राजेंद्र भाऊ गुलाबराव कडलक स्पोर्ट फाउंडेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. तर हार्ड लक प्रतापगड वॉरियर्स टीम, प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन टीमचं देखील मनापासून आभार. जबरदस्त सामना, लो स्कोरिंग इन्काउंटर होता, परंतु मित्रांनो अंतिम षटकांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपण मैदानावरती अनुभवला आणि या सामन्यामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये नक्कीच इथे बाजी मारताना पाहायला मिळत आहेत तोरणा टायटन्स. वेल प्लेड टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स. चेक. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने प्रामुख्याने उपस्थित असणारे उद्योजक पवन सिंग गारे, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी मित्र परिवार, ॲडव्होकेट आमचे अजय बी पिंपळे उपस्थित राहिले, त्यांचं स्वागत. रामदास शेठ सातकर आणि त्याचबरोबर अमोल शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर त्याच आमचे सतीश भाऊ सातकर, त्याचबरोबर सन्माननीय गोविंद दादा सातकर, मी यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपल्या नाणेफेकीचा कौल. तर टॉस आपल्याला करायचा आहे. आजच्या दिवसातील दुसरी लढत शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध अजिंक्यतारा सुपर किंग्स. पहिलवान शेखर अण्णा शिंदे पाटील कृषी